महाभारताचे एक संदर्भ. कौरव आणि पांडव. बापूल भाव जलेबीची सहजल तसले पांडव लोकाला कीर्ती. चिंगिले सुखमय जीवन दुर्योधनाक सहंजलना. अशी जावं गेलो ते पांडव लोकाक त्रास दिवका दुःखा घालका म्हणजे चिंतने निरंतर जावं गेलो मना भितर करता उरतशिलो. कशी दुर्योधन एकलो त्या बद्दल विचार करता उरतशिलो. ताका साथीदार जावं गेलो तेगेले दुष्ट चतुष्टय तेगेले फाटी केन्ना उरतशिलेची. एक दुःशासन, कर्ण आणि शकुनी मामा हे पोराची ताका तेगेले विचाराक साथ दित आशिल्लीची, प्रोत्साह दित आशिल्लीची, प्लॅनिंग कशी करका म्हणजे सांगता उरत आशिल्लीची. एक पटी पगडे आटा भितरी सगळेची धर्मराजान काण घेतले. मध्यंतर जावं गेलो व्यासान येव गेलो पुन्हा सगळे राज्य तिंक दिवशिले. दुर्योधनाक मस्त पश्चाताप आले. हत्ती आयले हिंग पुरा दिक्का पालकांक हातील हाये चुकून गेलं म्हणते मनाक पश्चाताप जावन उरले. अशानु अनेक संदर्भ तो पळयता आशिल्लो, वाट पळयता आशिल्लो. दुसरा पट्टी पुन्हा पगडी आटाक जूज आटाक आनी आपयता आमंत्रण दिता. राज लोकांक एक नियम, पगडे आट आपिलतना युद्ध आपिलतना खंयचे राजवरो त्याने ना म्हणून जावत ना खंय. अशी जावं गेलो धर्मराजाक अनिवार्य जावं गेलो पगडे आटाक वचका पडले. ते पगडे आटा नियम वेगळे आशिल्ले. पहिले पगडे आटा भितरी तो सगळे सोलून गेलोलो धर्मराज. पहिले तेगेले भावाक, नंतर तेगेले दुसऱ्या भावाक अशें सगळे लोकांक काण घेता गेलोलो. तेगेली बायली वरकेची समर्पण केलोलो तेणें. जाल्यारी हे पगडे आट नियम वेगळे आशिल्ले. हे पगडे आट्या भितर कोण सोलवताची तेणी 12 वर्ष वनवास करका, 1 वर्ष अज्ञातवास करका म्हणजे नियम. 12 वर्ष वनवास अर्थात 12 वर्ष वना भितरी उरका, रानाका उरका. 1 वर्ष अज्ञातवास अर्थात 1 वर्ष कोणाक गुत्नाशीची, कोणाक गुत्त्या नशीची उरका वास करका. अज्ञात जावं गेलो. ज्ञात आणि अज्ञात. ज्ञात म्हळ्यार कळण घेवचे, ह्यो 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 म्हणून कळण घेवची जरी विचार जाल्यार ते ज्ञात म्हणटाचे. अज्ञात म्हळ्यार कोणाक कळण घेवचें काना तिणी. हिणी पांडव म्हणजे कोणाक गुत्तेवचें काना. ते एक नियम. जर अज्ञातवासा भितरी पांडव लोकांक गुर्त तरीची कौरव लोकांक धरलेली पुन्हा तेंकां 12 वर्ष वनवास आनी अज्ञातवास. पळया कितें छंद कन प्लॅनिंग शुकनी मामान करून दिला म्हणून. अर्थात आनी पांडव लोकांक परतून हांगा येवचें काना. वनाक उरका 12 वर्ष वनवास काडले आनी 1 वर्ष ज्ञातवास करता आसतना तेंगे गुर्त धरचे आनी परतून 12 वर्ष वनवास आनी अज्ञात आनी परतून गुर्त धरचे. अशी तिणी रानाक उरका तिंका राज्य मेळचें ना म्हणजे प्लॅनिंगाचेरी एक व्यवस्थीत हांव गेलो चित्रण करून गेलो तिणी जूज खेळ्ळेची. ती जुजा भितरी प्रायः धर्मराज सोलून गेलो. कपट जूज ते जूज वस्तुतः राजा भितरी जावका. तेका दुर्योधनान बसका, तेका धर्मराजान बसका. जाल्लेरी दुर्योधनाक त्या आट परिपूर्ण खेळूंक कळटना. अशान तेगेले तर्फे ताणें कितें केलें, तेगेले माम्मा बशिले, शुकनी बशिले. हे लेखन धर्मराज बसलो.
वस्तुत हे ठिकाण तरी कृष्णा बसेल असलेली त्या 8 वेगळे जात आशिल्ले पांडवांनी. त्या धर्मराज तो एक नमनीचे भोळा शंकरच. ताका कांयची येद्दाच कितें करताची ते ताका संपूर्ण अर्थ जावचे नाशिल्ले. कारण कितें? तिगे स्वभाव ते तो धर्मिष्ठ अशें सगलोक बरें, सगलोक धर्मज्ञाची म्हणजे एक चिंतन ते गेले. अशी जावंक गे न्हू. मागील गुरू केन्ना म्हणटा उरता हिलेची धर्मराज कितें आस पळय ह्यो धर्मा विशीं भितर राजकांग येता उरता रे, कोण बसतरी अडना म्हणटा रे म्हणून. तसलो स्वभावाची तो. अशी जावंक गे न्हू. प्रायः ते 8 भितरी हिंका 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवासात असले एक अद्भुत जात असले प्रसंग निर्माण जाले. दुर्योधनाले विचार कितें? केन्ना हे सगळे पांडव लोक वना वताची, रान्ना वताची 12 वर्सां भितरी सहजानुची. मागीर सगळे प्रजाजन हे पांडव विसरताची, तिंगेली कर्तृत्व शक्ती विसरताची आनी तिने पुन्हा राज्य येवचें जावत ना. हे सर्वस्वच म्हाका मेळटा म्हणजे एक भाव ते दुर्योधनाले. अशें जावंक गे न्हू. हे कितें वनवासा वता तसले प्रसंग आयले. सगळे पांडव तेंगेली बायली बरोबरी वनवासा गेलेची. द्रौपदी आनी 5 पांडव. प्रायः तिनी वनवासा केन्ना गेल्लेची तेन्नापणेची दुर्योधनाक समाधान जावंक आशिल्लें, तृप्ती जावंक आशिल्लें, संतोशान उरक आशिल्लो तो. गेल्लेत न्ही, जाले मागीर कामां म्हणून. जाल्लेरी द्वेशा बुद्धी, असूया बुद्धी आस पळया मनुश्याक पुनः किर्शिता उरता. मागील गुरूंक केन्ना सांगचे ते तुरकाय लेशीचे रे म्हणून, खरपणाय लेशीचे म्हणून. खरपणाय म्हणून थोडे तुरक खरपूंक घेतले रे आनी एक साश्ट दावत आनी जास्त दावत ते खरपण. तशें हें द्वेश, असूये, राग हें येद दिवचे तर पुरो ते आनी वाडता वता विना ताका कमी जावत ना ते. अशें जावंक गे न्हू. हे ठिकाणी पांडव लोक वनवासा आसाची. दुर्योधना दिसले तिने वनवासा गेल्याची. आतां तिंगेले येद्राक आमी कोण म्हण दाखयका, आमगेले वैभव तिंगले येद्राक प्रदर्शन करका. ते पांडव लोकांक कपट उजी पडोशी करका. तिंका मन दूख यांग न्हू आत्महत्या मरक तिनी तसले परिस्थिती हाडका म्हणते चिंतने पुनः हे दुष्ट चतुष्टय लोक करताचे. चारी लोक बसून प्लॅनिंग करताचे. प्लॅनिंग कंगे न्हू. खंयचे वनाक काम्याक वनाक पांडव लोक वनवासा भितर आसाची. थंय वचूंगे न्हू. हिंगिले दरबार दाखयचे, हिंगिले अंतस दाखयचे विचार तिने कंगे न्हू. तिंगे सगळे रथ गीत उठ तयार करताची. आनी तेंगेली बायला बी सांगताची तुमी बी या. ते पांडव लोक कसलो वनवास काढता आसा ते आमी पळया. तिंगेली मुखारी आमगेले दर्प आमी दाखया म्हूण सांगे न्हू. बायला पुरा तयार करताची. तयार कंगे न्हू. हे दुर्योधनाले सगळे 100 भाव तिगे सैनीक तिंगेली बायला पुराच वना वताची. कारण कितें? तिंगेली मुखार आमी कोण म्हण दाखयका. तिंका जीवन काही नाम म्हण दिसका. तिने जीव खाण घेवका तसली एक स्थिती हाडका म्हणजे चिंतने हिंगिले. हे सांगता आसतना मध्य एक याद आमी घेवचें पडटलें. केन्ना पयलीं पगडे आटयतना धर्मराजानी तिगली बायली वरकी आडव धरून सोडले. द्रौपदी वरकी आडव धरले. त्या आडवा भितरी द्रौपदीक खाण घेतले. तेचे संदर्भा भितरी आमी महाभारता पळयताची दुःशासन वचूंक गे न्हू. रजस्वली जाले तसले द्रौपदीक केलं केस जन ओडून हाडता दरा 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 ओडून हाडता. ओडून हाडून राबयता. द्रौपदी दोळ्या उदक काडटा आसा. हे न्यायके विचारता आसा. हे दुष्ट लोक ते द्रौपदी पळोवन हांसता आसाची.
हासता आसतना दुर्योधन सांगता, न्याय अन्याय प्रश्न ना हांगा. तू कट वाजलेलो त्याने, तू आता आमगेले दासी जावन आसा, आमी तूं कितें करीत, तुगे कशी वेव्हार करीत म्हण सांगून अट्टास करताची तेगेले पांयां मारगेन दाखयता, यो हांगेन बस मागेले म्हण तोड्या मारगेन दाखयता. तेन्ना द्रौपदी स्विकार करतना ते तेगेले मागणी. सहजानू खंयचे पतिव्रता स्त्री स्वीकार करताची परपुरुषाले पांयां वचून बसचेक स्वीकार करतना येवतना म्हणटा पतिव्रता हांव म्हणटा. तेन्ना दुर्योधन तेका पळोवन हांसता, तूं आनी पतिव्रता, तुका पंच घोव आसाचे, तूं कशें पतिव्रता येता. पतिव्रता म्हळ्यार एक्को घोव उरका, तेका मात पतिव्रता म्हणचे आमी. 5 घोव आशिल्ले तूं पतिव्रता जावचें शकता. तूं आदर गितेचे, तूं कांय नाशिल्लें म्हण सांगून तेका तिरस्कार करता. तेगेले पातिव्रत्या बदल विशेश सांगेन तेका तेगळिता आनी तेका विवस्थ करचें आदेश दिता. म्हणजे कथा आमगूच आसा. मध्यंतर भगवंतालो अनुग्रह मेळटा, ताका विवस्थ करूं जावतना ते कथा आमगूच तशिलेची. थंय ताणें सांगिल्लें तूं पतिव्रता की म्हणून. ते एक घटने आतां हे चिंतने भितर आमी याद धरून घेवचें पडटा. अशी आसतना पांडव लोक वनवासा आसाची, तेंगेले मुखारी आमगेले दर्प दाखयता म्हूण सांगेन. हे सगळे कौरव सैन्य समेतन येता आसा. प्रायशः मनुष्यान करचे पाप कामाक भगवंत तुर्कीची अड्डी घालता उरता केन्नाची. भगवंत तुर्कीची पळोवंक नवतडीता उरता. तशी जाले जेन येता आसतना एक सुंदर जाले तसले तोट दिसले तांकां, उद्यानवन दिसले. प्रायशः उद्यानवन तोट हे दादले उठ आवडचे न्ही. हे कितें दुर्योधना बरोबर तिंगले बायलांनी आयलेलीची, सगळे भावा बायलांनीची तिंकां दिसले हे उद्यानवना वच्चा आमी थोडे वेळ विहार कंगेन वच्चा. तिंगले मुखार आमगेले स्टेटमेंट दाखयक न्ही आमी कसलो म्हूण आमी थोडे वेळ हांगा हें करून वच्चा, आराम करून वच्चा म्हूण सांगे न्हू. सगळे लोकची भितर वच्चा वताची. ते टायमार ते उद्यानवन राखता आशिल्ले तसले द्वारपालक लोक थिंगा राबयताचे. हांगा तशें थंय प्रवेश करचे ना. हें सामान्य लोकांक दिसता तसलें उद्यानवन न्हय. हें चित्ररथ म्हणजे गंधर्वाल उद्यानवन. ताका केन्ना जावका तो हांगा विहार म्हूण येता आनी विहार करता, विश्रांती करता आनी वता. अशा न्हू मनुश्यान हांगा प्रवेश करूं जावतना तुमी हांगा प्रवेश करचे न्हय म्हूण सांगूंक न्हू ताका आडयताची. जाल्यार दुर्योधनाक कर्णाक हें उठ कोण लागताची. धर्म खंय आसता तेंगे भितर. हे कोणाले उरो आमकां कोणा विचारशीत ना म्हण सांगूंक न्हू. त्या सैनीक लोकां पोराची बाजूर घालताची, तांकां मारताची आनी भितर दिखताची. भितर इगडे तोडोवना, थंय फुलां झाड, हण्णां झाड मनमाने जावंक न्हू. ऐशरामेचेरी थंय नाशली करूं लागताची. केन्ना हें वर्तमान थंय चित्ररथ महाराजा कडले गंधर्वाले ताका राग येता. हां मागीर उद्यानवना भितर कौरव लोक प्रवेश केल्याची मनमाने करता आसाचे. तिंक समोच पाठ शिकयता म्हूण सांगे न्हू. चित्ररथ राजा तेगे सगळे परिवाराक हे न्हू युद्धा येता. केन्ना चित्ररथ राजा युद्धा येता की तेन्ना घनघोर युद्ध जाता कौरवाक आनी चित्ररथ महाराजाक. हांगा कौरवा भितर एकलो एक मनुष्य अत्यंत शूरवीर आशिल्लो तसलो म्हळ्यार कर्ण मात्र. ते युद्धा भितर प्रायशः चित्ररथ महाराज कितें करता, मोहिनी आसता सोण घेवन ओट्टू लोकांची मोहीत गंगान सोडता. मोहीत गंगान घेवन थिंग सगळे लोकांची बंधनां घालता आनी ओड्डून घेवपाची सुरवात करता. तांकां
केन्ना चित्ररथ महाराजा हिंग सगळो सलूसून घेवन म्हयन्या सुसून घेवन ती बंधनां घालून घेवन ओड्डून व्हरता आसकी तेन्ना कितें करचें. हें कितें दुर्योधन जालें दुशासन बायल लोटू पळयता आशिल्ल्याची तिंका भंय दिसता. अयो कितें जावं गेलें, आमी कितें करप म्हण आयलेलीची, कितें जावं गेलें आतां, कितें करचें, कोणा कडेन सहाय घेवचें म्हूण सांगून वद्दाडता आसाची विलविला. तेन्ना थंय अशी तसले थोडे ऋषी मुनी लोक हिंका मेळटाची, कितें जालें की विचारताची. अशें अशें जालें, तुमी आतां कांय भिनाकाची, हांगा लागींच पांडव लोक आसाचे थोडे दुरा भितरीचे, थंय वचून तुमी तेंगे सहाय घेया, तुमकां सहाय मेळटलें, नाजाल्यार आतां कोणच रक्षण करूं शक्यच ना म्हणून. तेन्ना हें कितें 100 लोकांक बायले आसाची ते वचून घेवन धर्मराजा पांय धरताचे. आमी अशी उद्यानवनां फिरका म्हण आयलेलीची, चित्ररथ महाराजान आमगे सगळे घोव लोकांक भालून घेवन वता आसा, आमगेले घोवाक मुक्तकन दिवका, सोडून दिवका म्हणून मागणी करताची. पळया कोण आयेद्राक दर्परकिका म्हण आयलेलीची, चिंचकण्याची पांय धरत प्रसंगीन गेले. हें उठ दैवालें नाटक विधी आट हें पुराची. तेन्ना हे विशय कळले, धर्मराजा बेजार जाले मना भितरी. अयो मागीर भावा पुराची चित्ररथ महाराज अशी करता आसा म्हण बेजार जाले रे. हांगा हे चारय भावाक द्रौपदीक संतोश संतोश, आमकां तुमी अशी केलें न्ही, रान्ना धांडी जालें न्ही, कशें जालें तुमकां आतां म्हण मना भितरी हांसता आसाची. धर्मराज न्ही तो. तेन्ना धर्मराज सहजानूची भीमाक अर्जुना पळोवन सांगता, वचा तिंकां सहाय करया, रक्षण करया, तिंक बंधांतून मुक्त करून हाडया म्हणून. तेन्ना भीम आनी अर्जुन सांगताची, आमी कित्याक वचका, आमी कितले कश्टले म्हूण गुतना तूं काणा तिनी, वचत तिणी आरामशीर व्हर तिणी थंय पळोवन व्हरच, आमकां कांय नाका तिणी. तेन्ना धर्मराजा थोडे दोळे व्हड करता. धर्मराजाले एक श्रेष्ठते म्हळ्यार तेची. धर्मराजा कडेन युद्ध सामग्री युद्ध नीती मस्तनाशी उरचे पुरो, त्या तिगे धर्मशक्ती तशें केव्हा सांगले री, तिगेले मुखार कोण जाले बेची तोंड भाव गिशीक आशिल्ले. तेन्ना दोळे थोडे व्हड करता पुरो, दोनी भाव तोंड तोक करताचे आनी भायर पडताचे. दोनी भाव भीम आनी अर्जुन दोगो लोक वताची. चित्ररथ महाराजा हे 100 लोकां भालून घेवन वता आसा, ताका राबयश येताची. राबोवून घेवन चित्ररथ महाराजा बरोबरी हे दोनी भाव युद्ध करताची. युद्धा भितरी चित्ररथ महाराजा सोल ओपच पडटा. सोल ओपून घेवन आनी थोडे वेळ उरले रे हे आमी करताची म्हूण सांगून चित्ररथ महाराज कितें करता, हे 100 लोकांक सोडता आनी तेणी परत धांवन वचून सोडताची. 100 लोकोची आतां थंय आसाची. तेंगेली बायलां पुरा समाधान जाले, आब्बा आमगेले घोव उठूची गंधर्व लोकांची पावूंक तसलेची आनी ते आमकां मेळटा तसले की ना की आतां तेणी उठा आमकां मेळ्ळेची म्हणून संतोश अनुभवशिता आसाची. हे दिकांनी भीम अर्जुन आमगेर आयलेलें काम जालें. अण्णान सांगलें इतलेच न्ही आमकां सोडिशी तिंकां म्हणून सोडसून जालें. आतां आमी घरा वचया म्हणटा परतून घरा येवन पावताचे रानाक. जाल्ले री दुरंत दुस्सायक आशिल्ले. ते चित्ररथ महाराजाले सैन्य पुराचे हिंका सोडून गेले जाल्यार हिंगे कितें हाती बंधन आशिल्ले, पाशे बंधन आशिल्ले ते तशी उरून गेलो. ते तिणें सोडिलीच ना. ते बंधन तशी उरून गेले. आतां ते बंधनांतून मुक्त जावची कशी, ओटलो का फातीक हात बांदून घेवन पाशान बंधन करून सोडटे न्ही. कशी करची ते आतां बंधनांतून मुक्त करचे कशी. तेंगे सैनीक लोकांनी मस्त प्रयत्न केले ते कट्टे करचे काय तरी. माया पाश ते तशे कट्टे येता ते कितें करचें आतां म्हण सांगून घेवन विचारता आसाची. त्या संदर्भाचेर ते ऋषी मुनी लोक थंय येता आशिल्लेची. तिंका विचारलें, हें अशी अशी बंधन आसा, कोण घातिल्लें बंधन हें गंधर्व लोकांक घातिल्लें बंधन. अयो हें बंधन तशें सुटसुटीचें जावूच ना. कडेन तशें म्हळें रे ना. खंयचे पतिव्रता स्त्रीले पांय हेका लागता की तेन्ना मात तें बंधन सुटता, नाजाल्यार हें बंधन सुटचें कशें सादिना तुमकां.
केन्ना हे विशय कळटा की तेन्ना तांकां थोडें समाधान जाता. आब्बा हें बदनां सोडून घेवचें जाता म्हण जालें ना. खंय तरी एक पतिव्रता आसतली, पांय लागून घेतले जालें. तेन्ना दुर्योधन सांगता तेगे बायलेक, तूं थोडे पांय लाय गो म्हगेल्या हातीक, बंधन सुट. ते लायीत आशिल्ले जाल्ले रे. खंयच्या बायला तुमगेले बायल्याचे तयार जावत ना. सांगचें कारण कितें? तुमगेलो घोवाल हातीक आमी कशें पांय लायचे? तिंका गुत आसा तिणी कितली पतिव्रता म्हणून. तिंगे निश्ठ तिंका गुत आसा. कडेन आतां कितें करचें? दुसरी वाटच ना. आनी परतून हे 100 भावाची धर्मराजाला पांय मुळा येताची आनी सांगताची हें बंधन आमकां धन सोडलां, कितें करप म्हण कळना. आतां हें पाश आमचे कडेन काण घेवचें जावत ना खंय. तेन्ना पतिव्रता आसली पांय लाग खंय म्हूण सांगेन. धर्मराजा गुत आसा पतिव्रता कोण म्हूण सांगेन. तेन्ना धर्मराज सहजानुची तेगेले बायलेक द्रौपदी सांगता, पळ गो पतिव्रता सील पांय लागले रे तेंगेले बंधन जर मुक्त्यात खंय ना, हात सोडून घेवचे जावत ना खंय तेंकां. तूं तेगेले पांय लाय म्हणून. तेन्ना द्रौपदीक मन उरतना जाल्यार पतिव्रता पतीन सांगिल्ले प्रकार चलका ताका पतिव्रता म्हणटाचे. पतीन सांगलेशें उरका ताका म्हणचे पतिव्रता म्हणून. पतीचें व्रत, पतीचे नियम, पती कितें सांगता तशें करचें, ते पतिव्रता आसतली धर्म ते. अशें सांगे न्हू. उपाय नासतना ते द्रौपदी तेगेले उज्जी पांयां उठ्ठूच. हें कितें कौरव 100 कौरव आयलेलेची तेंगेले फाटीं कितें हात बांदून घातिले ते पाशाक तेगेले पांय लागता. तेन्ना पटा पटाच ते सगळे पाश छिंता आनी सगळे लोकची पाशांतल्यान मुक्त जाताची. मुक्त्यांगे न्हू समाधानाच्या जापताची. तेन्ना धर्मराज सांगता, कितें आयिल्ले तुमी हांगा? कसलो कन्न घेतलो तुमी? आनी असलं काम करनाकाचे. तुमी तेंगे राज्य गेलेले चुकी, तेंगे थंय गेलेले चुकी. चूक कलका तरी तुमकां हें शिक्षा घेवची पडलें आनी असली चूक करनाकाची म्हण सांगे न्हू. कौरव लोक उपदेश करता. उपाय नासले तसले मना भितरी दुर्योधनाची पांडव लोकां पांय पडताची, उपकार जाले म्हणटाची, परतून तेंगेले घराक वताची. म्हणजे कथा आयकतना आमकां कळून येवचें सत्य कितें. खंयचे दुर्योधनानी तूं कितले पतिव्रते म्हूण सांगिल्लें, खंयची बायल मनशां खातीर हांसचिली की तेगेले पांय लागचे पडले वो लास्ट तेगेले पाश सोडच्याक. कोणाक तात्सार जानो तिनी चीतू कळल की तेंगे लिमितच न्ही वो, तेंकां बंधनांतून मुक्त जावचे खातीर एक वाटे मेळ्ळले. म्हळ्यार पळया जीवन कशी फिरता उरतकी म्हणून, जीवन कशें चलता उरतकी म्हणून. जीवन चलचे पद्दती वेगळे, जीवनाचे रिती नितीचे वेगळे. कोणाक आमी तुच्छ करताची तिन्नी एक पटी केन्नाची उंच स्थानां येताची. कोण उंच स्थानां उरताची तिनी एक पटी नीच स्थानां येवची पडटा, तुका येवची पडटा. हें जिवना रहस्य. ते रहस्याचे तरी परिणाम आमकां जावूच नाशे उरका जाल्यार आमी कितें करता जिवना भितरी? आमी समस्थिती पालन करता वचचें आतां. कोणाक चीतो म्हणचेवो, चेगळीचेवो, मनां दुख्या विशीं उलयचेवो, हें कितें आसा हें आमगे 4 लोकां मद्ये छंद दिसता आमकां. आमी कितके साधन करता असं म्हण दिसता आमकां. जाल्यार ते परिणाम पळयचे मस्त दीस लागतना वो आमकां. पटने ते परिणाम दोळ्या येद्राक येवन पावता. म्हणचेक प्रत्यक्ष उदाहरणें हें महाभारताची कथा. कोणाकणे सामर्थ्य ना, तेंगेलें नांव नाका, तेंगेले मुखारी दर्पदाकिका म्हण आयलेलेची. दर्पदाकिका म्हण अहंकार आयलेले लोक दीनहीन जावन पांय म्हळ्यार पडचे पडली वो तेंकां. पळय ह्या अहंकार कितें आसा हें थोडे वेळ मात्र. अहंकाराक स्वता अस्तित्व ना, ताका तेगेलें शरीर म्हणचें ना. ते केवळ आमगे बुद्धी भितर भ्रमी भरता उरता. तूं कितें करूं शकता, तुगे कडेन उठ्ठो आसा, तूं सर्वस्व, तूं ना जाल्यार कांय चलतना म्हणून.
ते एक भ्रम आहे आमकां निर्माण करून घेवन आमकां पिशकरता उरता केन्नाची बऱ्या वाटेतांनी आमकां वायट वाटे व्हरता उरता. जर अहंकारा पोण घेवन ममकारा पोण घेवन मनमाने उलयले मनमाने कल्ले म्हण सांगले री ते केन्ना परिणाम बर जावत ना. तुमचे वायट परिणाम आमी घेवचे पडटा. म्हणचे प्रत्यक्ष उदाहरण आहे महाभारताचे कथा आमकां दिसता आसा. आमच्या जिवना भितर आमी मस्तीतले पळयता उरताची जाल्यार तें सत्य आमी अर्थ करून घेवच ना. हें दुरंत विशय. आमच्या जिवना भितर बिची आमी कितके लोकांक कितकेय म्हणलें उरता कितकेय केल्लो उरता ते परतून आमी केन्ना पावता उरता. तेन्ना आमी केन्ना कळण घेवन समजदार जिवन करता की तेन्ना आमी जिवना भितर उन्नती वचचे शकताची ना अशी उद्देरी आमी आशिरकणे वचचें पडटा. इतलेंच न्ही आनी तोग्गी बी वचचें पडटा आमी जिवना भितर. अशें जावंक न्हू आमगेले गुरूनी केन्ना म्हणचे कोणाले बदलायची वायट उलयचें ना रे, ची तूं करचें ना रे. प्रत्येक मनुश्य तेगेले व्यक्तित्व भितर तो बरो जावन आसा. सहजान उलया सहजान उरया. मस्तीतले निंदन करचें मस्तीतले ताका हियाळशीचें कितले पर्यंत योग्य. जर ते आमी हियाळशिले री जर तो मनुश्य योग्य तरी जावन आसले री ते हियाळशीचे तो योग्य न्ही पात न्ही जावन उरले री ते आमी कोण म्हणलें उरता परंतु तेंकां येवन लागता ते हियाळशी जाले कल्ला जाले. कारण कितें तिणें स्वच्छ जावन आसाची तिणें निर्मल जावन आसाची तिणें पवित्र जावन आसाची. केन्ना तिणें पवित्र जावन आसाची तेन्ना हें म्हळ्यार शब्द थंय कशें वचून पावता ते थंय वचून पावत ना. मागीर गोरोवन सांगलें अशीची कन्नडीशीत ते परतून हांगा येता न्ही परतून हेंकां येवन पावता. अशें जावंक न्हू आमी उलयत आसतना कितें करता आसतना मस्त जागरूक जावन उरता. म्हणजे संदेश हे कथा दिसता आसा. कोणा मुखारी आमी दरबार करून दाखयका कोणा मुखारी आमी तिंका हियाळशी का म्हण आयलेलेची तिंगेली मुखार हिनी दिनहीन जावन गेलेची. इतलेच न्ही कोणाक पतिव्रता न्हय तूं म्हण सांगून घेतिले ते बायल मनशांनीच हिंग सोडीचे पडले म्हण जाल्ले आसले री. प्रायशः जिवनाचे कितें अनेक सत्य आसाची ते सत्य अर्थ करून घेवन चलचे अनिवार्यता आसा म्हणजे संदेश हे कथा आमकां दिसता आसा. अशें जावंक न्हू आमी जिवना भितर मस्तीतली वेळ मस्तीतली करता उरताची. आमकां उट्टू पडचें कोणाल उरता केन्ना जिवना भितर कोणाल पडचें आमकां आसा. कोणाल पडचें आमकां परिपूर्ण जावन कोणालें ना हो जिवना भितर. आमी म्हण घेता हें मागील बायल हें मागील घोव हें मागील चेड कितले मागील घोवाक मागील बायलेक मागील चेड आमकां वळखून घेवचें शकला आमी कळून घेवचें शकलाची. आमकां परिपूर्ण जावंक गुर्त आसा मागील घोवाल कितें स्वभाव आसा म्हणून बायलेक कितें स्वभाव आसा आमकां परिपूर्ण जावंक गुर्त आसा. आमगे चेड स्वभाव कितें आसा आमकां परिपूर्ण जावंक गुर्त आसा. आमकां आमगे लागींच्या लोकांले गुर्त जावत ना दुसऱ्या लोकांक कशें कळटालो आमकां. दुसरो अर्थ करून घेवचे पण कशें आमी जिवना भितर जाल्यार आमी इतले अज्ञानी की म्हणून सांगले री आमकां आमगे लागीं गुंतना म्हणजे बी गुंतना आमकां दुसरे बद्दल उलयता आमी दुसरे बद्दल टिके टिंगल करता आमी. कितले आमी हीन जाल्ले जीवन करता आसाचें म्हणजे चिंतन थोडे कर केला. आमगेले गुरून म्हणचे कोणाक तुवें कळून घेतलें कितलें कळून घेवीत. घोव बायल जाल्लो आसले री ते परिपूर्ण जाल्लो आसले री 60 to 70% मात्र खंय तसले घोव बायले विशय भितर सांगता आत्ता तसले घोव बायले भितर 5% बी कळटा घोव कितें म्हण बायलेक कळटा बायलेक कितें म्हण घोवाक कळटा 10% बी कळटा घोव बायलेक तेगे स्वभाव कितें तेंगे स्वभाव कितें अडुचे रे नाटकी जावन जेवण चलता उरता. परिपूर्ण जावन कळका म्हळ्यार तितले वेवस्थिशीर उरक येता तितले व्रतनिश्ठ्यान उरक येता. एकपत्नी व्रतत्व एकपती व्रतत्व थंय उरले मात्र सहजान 80% 70% पण रीच करीत 100 न्ही 100 देव कोणाक दिवत ना केन्नाच कितें दिवत ना मनशांक उरचें ना म्हूण दिवत ना. मनशांनी ती कितें मुखार क्रम आसता खंय आयलो तो थंय वचचें न्ही तेणें तशें तो देव केन्ना 100 कोणाक करतना ते एक वेवस्था आसा परमात्माले. अशें आसतना
आमी कितले कळून घेता म्हणजे जालें अत्यंत लागींचे लात्मी म्हूण सांगून जाल्लो आसलें बायलो घोव म्हणजे जाल्लो आसलें तितलो निकटवर्ती जाल्लो आसतरी 70% पासून कळून घेतले आमी दूर आशिल्लो लोकांक कसले कळून घेता आमी कितले कळून घेता आमी 5% ते बी जास्ती म्हणटात मागीर गोरू 5% बी न्ही 1-2% मात्र आमी कळून घेवचे आतां मंजणा बद्दल विचारलें कितले कळून घेतात हांव कितले गुतास म्हाका मंजणा बद्दल कितले कळून घेवचे शकता हांव 1-2% मात्र 100 मंजणा म्हाका गुत आसा कशी गुत उरताले म्हाका ते गुत येवचे बी ना ते म्हाका तशें म्हणून 2 दीस मंजणा उलयचे भितर हे मंजण म्हाका गुत आसा बा म्हूण हांवें उलयचें गेल्यार हांव पिश्यां वता हांव मार खाता जिवना भितर अशी जावंक न्हू जिवन कोणाक परिपूर्ण परिचय जावचें शक्यच ना परिपूर्ण व्यक्ती कळून घेवचें शक्यच ना ते परिपूर्ण गुतास म्हण एकल्याकच ते कोणाक भगवंता मात्र आनी कोणाले परिपूर्ण व्यक्तित्व कळना कळचे बी ना ते कळले बी गेले ते रहस्य अश्यान परमात्मा तशें वेवस्थीत करून दवरला अशें असलें आमगे जिवना भितरी आमी कितें करता कोणा बद्दल उलयत आसतना जागृत्या उरका कितें उलयता आसा कितें सांगता आसा कितलें हांवें तेगे बद्दल कळून घेतला कितले म्हाका तेगे बद्दल अनुभव आसा हें चिंतन थोडें तरी उरक न्ही आमकां जर तें चिंतन नासतना हांव सर्वज्ञ म्हागे तपशक्ती आसा ज्ञानशक्ती आसा विद्वत आसा बुद्धीवंतीकी आसा म्हण जर हांव मनमानी करूं गेले रे ते कितले पर्यंत योग्य ताका उदाहरणें हें कथा एक उदाहरण मात्र आमच्या जिवना भितर बी ते जिवना भितर घडता उरता म्हणजे सत्य बी आमी कळून घेवका अशें जावंगे न्हू खंयचे दुर्योधनांनी आपूण कितकी दाखयका ते बायल मनीस कांय न्हय म्हण कळलें तेंगेले मग काही नाशी जावन परतून आयला म्हण जाल्लो आसतरी प्रायशा आमी कळले आमगे पांय मुळक येता म्हणजे प्रत्यक्ष उदाहरणें हें कथा दिसता आसा अशान आमी थोडे जागृत केया आमी थोडे विचारवंत जावका बुद्धीवंत जावका चिंतन करका हांव कितें उलयता आसा कितें विचार करता आसा मागीर मना भितर कितें चलता आसा हें थोडे जागृतक्यान आमी थोडे विचार करता गेले री आमकां भगवंत साथ दिता वता याद उरो आमगे सुतलो मुतलो लोक आमकां साथ दिता केन्ना की सुतलो मुतलो उरचे केन्ना तसलेच ते लोक तिणी साथ दिता केन्ना की गुतना जाल्यार आमी काल तसले बरे विचार कितें आसा ते पळोवन घेवन भगवंत साथ दिता वता त्यान साथ दिले पुरो आमकां बाकी कोणाले हात अवश्य करतना आमकां जाल्यार तिगे साथ सोडून जाल्यार बाकी हात लोकांक धरून गेले आमी एक दीस फोंडा पडचेची अशें जावंगे न्हू आमी कशी उरका कशें चलका आमी कल्लाल परतून आमगे पांय मुळाक येता म्हणजे उदाहरणें हें कथा जावन आसा अशान आमी थोडें परिवर्तन करून घेया उलयक आसतना विचार करता आसतना कितें तरी म्हणटा आसतना थोडें सतर्क्यान उरया थोडे दिसा परिचया भितरी ना मागीर हाती तोग्ग आसा म्हणचे भितरी ना मागीर हाती उंच आसा म्हणचे भितर आमी कितकी उलयचें कितकी करचें चूक येता अशान विचार करून आमी मुखार सरलेली जिवना भितरी भगवत प्राप्ती आमी कंगूच्या शक्ताची तसले भगवत प्राप्ती कंगूच्या शक्ती सामर्थ्य ते भगवती ज्ञानेश्वरी आमकां सगळो दिवो म्हणचे एक विशेष असले मागणी हें संवतरी देवी चरणाविंदा करचें इश्ट करता आसा